चलेगी नहीं चलेगी। कामगारों पे फडणवीस की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। संविधानाची पायमल्ली करणारे भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। संविधानाची पायमल्ली करणारे भाजप सरकारने आणलेल्या हुकुमशाही स्वरूपाच्या जनसुरक्षा विधेयक या कायद्याचा आज पालघर जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला। आज 22 एप्रिल रोजी मंगळवारी पालघर जिल्ह्यातील डहाणू तहसील कार्यालयावर 7000हून अधिक स्त्री पुरुषांच्या संतप्त मोर्चाने जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध केला। डहाणूच्या सागर नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा 5 किलोमीटर उन्हातान्हात चालून डहाणू तहसील कार्यालयावर पोहोचला। तर ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात असे जबरदस्त मोर्चे आज निघाले होते। मात्र डहाणूच्या या मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सिंहाचा वाटा होता। शिवाय शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कष्टकरी संघटना हे महाविकास आघाडीचे घटक तसेच आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, वाढवण बंदर विरोधी कृती समिती या सर्व संघटना सुद्धा या मोर्चात सहभागी होत्या। मोर्चाचे नेतृत्व करून प्रचंड सभेला संबोधित करणाऱ्यांमध्ये डॉक्टर अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, रडका कलांगडा, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, ब्रायन लोबो, मधु धोडी, डॉक्टर सुनील परहाड व वरील पक्ष संघटनांच्या अनेक नेत्यांचा समावेश होता। राज्य सरकारने शहरी नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केलं आहे। मात्र हे विधेयक जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणत असल्याचा आरोप जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधी समितीने केला आहे। या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी डहाणू तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली आणि या जनसुरक्षा विधेयक कायद्याचा तीव्र निषेध करण्यात आला। नक्षलवाद्यांचा धोका फक्त नक्षलग्रस्त भागातच नाही तर शहरी भागातही नक्षलवादी संघटनांचे जाळे पसरत चालले आहे। या संघटनांना प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे त्यावेळी फडणवीसांनी सांगितले होते। पण या विधेयकात कुठेही नक्षलवादी संघटनांचा उल्लेख नाही, त्यात फक्त व्यक्ती आणि संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच यामध्ये व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे। हे विधेयक गुन्ह्याची स्पष्ट व्याख्या करत नाही, तसेच कोणते कृत्य बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार सरकारकडे असेल, त्यामुळे कोणालाही कधीही अटक होऊ शकते। या कायद्या अंतर्गत 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे। बेकायदेशीर संघटनेच्या बैठकीत सहभागी झाल्यास 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो। मात्र हा कायदा आणण्याची गरज काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे। तर अनेकांच्या भुवया या कायद्यातील कठोर तरतुदीमुळे उंचावल्या आहेत। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।